बघा ते मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर काल आम्ही तिकडं नांगराला गेलतो. ते तिकडं नांगरात चालू होतं. ट्रॅक्टर आणून घरी उभा केला होता. नांगराची सेटिंग करतो तुम्ही. नांगराची सेटिंग केलं, ट्रॅक्टर पुसला. आता डबल नांगराला जायचं आहे तिकडं. तिकडं जाऊन पुढं चालून व्हिडिओ चालू करतो. आणि गाणे बंद करून व्हिडिओ चालू करायला नाही तर कॉपीराईट येतो यूट्यूबवर. मग पुढं जाऊन तिकडं जाऊन व्हिडिओ चालू करतो. चाललो टाकायला आता. इकडे टाकायचे समोर, तिकडं टाकायचं रिवर्स मध्ये. उद्या सकाळी काढायची ती मशीनं. गावातच मशीन आहे, तिनं काढली का वाळवायची मग विकायची. मग आता हे रान पण मोकळं आहे नांगरायला. मग तिकडून सरदगड तिकडे तिथपर्यंत नांगरून द्यायचं. हे पूर्ण नांगरायची. लेबर चहा पिवरला आता पहिलीच खेप होती. आपली गाडी उभी आहे तिथे आपण बोलेरो शेडमध्ये. इथवर घरात काम चालू आहे. आपण नांगरा सोडून घेऊ तिथं. तेवढी काही कमीच भरली होती, कारण लय भरलं पण लय जपून न्यावं लागेल सांडायचं पण ते म्हणतं. एवढं राहिलं तिकडलं कमीच भरू राहिलं थोडी. So elegant, so beautiful, so just looking like a wow. Okay, but you have that. You can do in Makkah. Sorry, corn farming. See about you. राहिलो होता नांगरायला. हे बघा एकदम 0 RPM 1 लिटरवर. हे बघा 5च्या स्पीडने चालली आहे. 500 RPM वर पण नांगर लागून राहील. ट्रॅक्टर बंद पडेल पाहतो. काळा धरून राहील पूर्ण. त्याची ग्रेज येते आता. तास नांगर पाहून घ्यायची. बघा काळी पूर्ण डाऊन करेल. लालची सेटिंग येत आहे रातच्या सेंटरला. हे कांद्याच्या कांद्यावर जास्त स्लिप मारतं. ते लिंबापर्यंत न्यायचं. वरती पण न्यायचं. इथं जास्त स्लिप मारणार. इथं चिकन कांद्याचं. टायर फिरू राहिले डायरेक्ट. इकडलं पण कांद्याची जागा तिथं वल्ल घालतो. नांगर वर घेतलं बा. जागा पुढे चोपडी झाली. फुल लोड आवाज. नांगरा बोकळा झाला चालू वर. डायरेक्ट वर होतो पट्टीवर गेला. पुढून बंपर नाही याला. तेरे सब बत्ती बहुत थले काली कार बैठे कार विच मेरे चुनवे जे यार नीए वट खान पेंदे पंगे जान जा लेंदे असी बैठे आ बिठाया बंदे उठने नहीं देंदे ओ गैंग साइन हत्था दा थरो करदा
मग झाडाला उरायली इथं एक गाडी लावेल आपली ही मोटरसायकल या फुटरेसवर पाय ठेवून बसेल मी ट्रॅक्टर लावलं सावलीत शेळ्याने ते बांधले तिकडं नांगरात चालू होतं झोम करून ते काळा राहणार तिकडं नांगरात चालू होतं इकडं मक्का सांगायचं चालू होती ते लोक आले नाही आज आम्ही संध्याकाळी ते काय सावली बिवलीत लावून दिलं गाय ती पलीकडून बांधले ट्रॅक्टरच्या तिकडं तिकडं गाय बांधलेली ट्रॅक्टर पट्ट्यावरून चालू करू आणि तिकडं नांगराला जायचं डबल तिथं नांगर नाही तर वरती वावरत नांगराला जाऊ हे सगळं नांगरून घ्यावं लागेल आता मक्कात रान मोकळं झालं का मग हे सगळं सरसकट नांगरून घ्यायचं माझा विचार होता आता हे उभं नांगरलं ना आता आडवं नांगरा पण मग डबल कमी रान हे होईल ते वळावळी जास्त तकलीफ होईल मग सरसकटच नांगरून टाकू तर असं उभं नांगरेल तर मग आता वरती जाऊन नांगरायला हे झाल्यावर तेल आहे समजा त्या दिवशी टाकलं होतं 20 लिटर टाकलं त्याच्यात 22 लिटर होतं 22 लिटर टाकलं होतं त्याच्यावर एक एकर झाल्यासारखं आहे 10 लिटर असं याच्यात मग हे झालं का मग वरती जायचं अजून डिझेल आणावं लागन डिझेलची कमतरता आहे जशी आमच्या इकडं डिझेल मिळत नाही CNG भेटू राहील पण डिझेल नाही भेटत पेट्रोल पण लिमिटेडच भेटत काही काही ठिकाणी एवढं तर टाकावं लागतं तेवढं तर टाकावं लागतं